यांचं निधन झालेलं आहे। अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टी गाजवली आहे। केवळ चित्रपटच नाही तर नाटक विश्वात त्यांनी प्रचंड मोलाचं योगदान दिलंय। आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्याच वर्षी अतुल परचुरे हे एका अत्यंत जीवघेण्या आजारातनं कॅन्सरमधनं लढून बाहेर आलेले होते आणि त्यांनी आपलं कामही पुन्हा सुरू केलेलं होतं। एक तुल्यबळ अभिनेता, एक विनोदी अभिनेता आणि माणूस म्हणून अत्यंत उत्तम व्यक्ती अशी अतुल परचुरे यांची ओळख होती। अतुल परचुरे यांचे प्रत्येक क्षेत्रात उत्तमोत्तम मित्र होते। राज ठाकरे, नाना पाटेकर अशी त्यांच्या मित्रांची खूप मोठी यादी आहे। अतुल परचुरे जेव्हा कॅन्सरनं त्रस्त होते तेव्हा त्यांच्या प्रत्येक चाहत्यानं ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केलेली होती। अतुल परचुरे यांचं सिनेसृष्टीतलं आणि त्याचबरोबर नाट्यसृष्टीतलं योगदान हे अत्यंत मोठं आहे, महत्त्वाचं आहे। अतुल परचुरे यांच्या जाण्यानं सिनेविश्वावरती शोककळा पसरली आहे। वयाच्या अवघ्या 57व्या वर्षी अतुल परचुरेंनी अखेरचा श्वास घेतलाय। मनाली पवार आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनाली, अतिशय दुःखद बातमी, अतुल परचुरेंचं निधन। त्यांना अतिशय मराठी सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे। मराठी काय हिंदी सिनेसृष्टीवर सुद्धा, कारण अनेक मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीमध्ये अतुल परचुरेंना आपली एक वेगळी छाप पाडली होती। मात्र आज आत्ता या क्षणी जी अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी आली, अनेकांना धक्का बसला। अनेकांना खरं तर विश्वासच वाटत नाही या बातमीवर, कारण अतुल परचुरे यांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निधन झालं होतं आणि त्यांनी त्यावर लढाई दिला होता। ज्यावेळेस कर्करोगाचं निधन झालं त्यावेळेला अतुल परचुरे खरं तर खचून गेले होते। मात्र त्यांना यातून बाहेर काढण्याचं काम त्यांच्या पत्नी सोनिया यांनी केलं आणि त्यानंतर त्यांनी या कर्करोगावर लढा देखील दिला। अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी कर्करोगाविषयीची जागरूकता निर्माण केलेली होती। ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये अतुल परचुरे यांनी सुंदर भाषण यावेळेस केलेलं होतं। मात्र आज अखेर अतुल परचुरे यांची प्राणज्योत माळवली आहे। नुसतंच लोकांना धक्का तर बसलाय, पण अनेकांच्या प्रतिक्रिया उमटतायत की मित्रा, तू आम्हाला दगा दिलास, तू लवकर आम्हाला सोडून गेलास, अशी भावना आज अनेकांच्या मनात उमटली आहे। ज्ञानदा, अगदी बरोबर आहे मनाली। खूप हरहुन्नरी आणि कायम हसतमुख राहणारं व्यक्तिमत्व की ज्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून सुद्धा कायमच हसवण्याचं काम केलं, आनंद देण्याचं काम केलं। निश्चितच रंगभूमी असेल, मराठी सिनेसृष्टी असेल किंवा मालिकांमधनं अतुल परचुरे यांनी आपली एक वेगळी छाप खरं तर उमटवलेली होती आणि या सगळ्यामधून अतुल परचुरे हे कायमच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करत होते। एक उत्तम विचारसरणी, त्याचबरोबर परखडपणा, स्पष्टपणा हा अतुल परचुरे यांच्या स्वभावाचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं। अतुल परचुरे यांनी कायम ज्या भूमिका खरं तर उमटवलेल्या आहेत, या प्रत्येक भूमिकांमधनं त्यांनी एक वेगळी छाप आपल्या जगासमोर, सगळ्या रसिक प्रेक्षकांसमोर दाखवून दिलेली होती। आणि त्यापैकीच जर आपण जर सांगायचं झालं तर कॉमेडी, विनोदी भूमिका ज्या आहेत त्या देखील अतुल परचुरे यांनी उत्तमरित्या वठवलेल्या होत्या। अगदी मालिका असतील, मग टिपरेम सारखी मालिका असेल, या अशा आभाळमया असेल, अनेक मालिकांमधनं अतुल परचुरे आपल्या समोर आले आणि प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी अधिराज्य केलं, एक आपलं वेगळं घर निर्माण केलेलं होतं। आणि आज अतुल परचुरे यांच्या खरं तर निधनानं प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकलेला असं म्हणायला वावगं ठरणार नाही। मी फार दिवस जगणार नाही असं देखील अतुल परचुरे यांनी कॅन्सरची, ते जेव्हा कर्करोगाची ट्रीटमेंट घेत होते असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र थोडंसं थोडंसं यासाठी थांबवते। अभिनेता अनिकेत विश्वासराव सध्या आपल्या सोबत आहेत। अनिकेत, अतुल परचुरेंचं निधन झालंय, खूपच धक्कादायक बातमी। त्यांच्या संघर्षाचा काळ आपण सर्वांनी अनुभवलेला आहे, पण ही बातमी खरंच मनाला चटका लावून जाते। तुमची प्रतिक्रिया? अनिकेत यांच्याशी आपला संपर्क काही तांत्रिक कारणांमुळे होत नाहीये, पण मनाली सांगते त्याप्रमाणे की कायम आनंद देण्याचंच काम अतुल परचुरेंनी केलं आणि सिनेसृष्टीपेक्षा सुद्धा नाट्यसृष्टीवरती त्यांच्या कामाचा खूप मोठा पगडा राहिलेला आहे, ज्यामध्ये कापूस कोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुझं पाशी, नाती गोती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या नाटकांमधनं त्यांनी साकारलेल्या भूमिका कुणी कधीच विसरू शकणार नाही। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ते घराघरात पोहोचले ते छोट्या पडद्याच्या माध्यमातून। छोटा पडदाही आपल्या सकस सक्षम अभिनयानं अतुल परचुरे यांनी गाजवलेला होता। होणार सून मी या घरची मधली त्यांची एक छोटीशी भूमिका होती,
एक सर्वसामान्य भूमिका होती, पण त्या भूमिकेनं प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवलं, गारूड केलेलं होतं. माझा होशील ना, भागू मोहन प्यारे, अळीमिळी गुपचिळी अशा काही कॉमेडी शोजच्या माध्यमातून किंवा विनोदी मालिकांच्या माध्यमातून सुद्धा अतुल परचुरे यांनी कायमच सर्व रसिक प्रेक्षकांना आनंद देण्याचं, समाधान देण्याचं काम केलं. आणि आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की जेव्हा कॅन्सरशी ते झगडत होते त्यानंतर त्यांनी जनजागृती सुद्धा बरीच केलेली होती की स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष कसं करून चालणार नाही. त्यांना इतरांनी केलेली मदत आणि जेव्हा ते कर्करोगातनं सावरले, कर्करोगातनं पुन्हा उभं राहून त्यांनी नव्यानं काम सुरू केलं, तेव्हा प्रत्येक त्याच्या चाहत्याला तितकाच आनंद झालेला होता जितका त्यांच्या कुटुंबियांना झालेला. मनाली आहे आपल्यासोबत, आपण मनालीशी संवाद पुढे सुरू ठेवूया. मनाली, तू खूप वेळेला अर्थात त्यांना भेटलेली असशील, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या असशील. खूप जिंदादिल व्यक्तिमत्व, कशी सकारात्मकता पसरवायचे अतुल परचुरे? नक्कीच. जसं आत्ता खरं तर तू ज्या नाटकांची किंवा मालिकांची नावं घेतलीस त्याचप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. अफाट व्यक्तिमत्व ज्याला म्हणता येईल. कारण सेटवर जेव्हा ऑफ सेट गप्पा व्हायचा तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारं जे काम करत होते ते फक्त आणि फक्त अतुल परचुरे यांचं होतं. वादळवाटपासून ही खरं तर सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण वादळवाटपासून त्यांनी प्रत्येक घराघरामध्ये जसं त्यांनी शिरकाव केला असं आपण म्हणू शकतो. आणि मग त्यानंतर ही सगळी नाटकं जी होती, पुन्हा एकदा थोडंसं थांबावं लागतंय तुला, कारण मकरंद अनासपुरे आपल्या सोबत आहेत. मकरंद सर, खूपच दुःखद बातमी आहे. अतुल परचुरे आपल्यात नाहीत. खूप मोठा संघर्ष त्यांनी कर्करोगाच्या काळात केला, पण आत्ता ही खूपच दुर्दैवी बातमी आपल्या समोर आली आहे. मकरंद अनासपुरे यांच्याशी बहुधा आपला संपर्क तुटलेला आहे. दिलीप ठाकूर सुद्धा आपल्या सोबत आहेत, सिनेपत्रकार. दिलीप सर, प्रचंड मोठी कारकीर्द आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रसिकांना कायम आनंद देणारा माणूस आज हरपलेला आहे. हो, अगदी. पण त्याची मला 2 वैशिष्ट्य सांगायची वाटतात. एक म्हणजे त्याचं वाचन अतिशय चांगलं होतं, म्हणजे अफाट होतं. आणि दुसरं म्हणजे जुन्या चित्रपट संगीताचा तो शौकीन होता. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिरीष कणेकरांचा त्या 80व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्याच्या घरी झालं. त्याला आम्ही सगळे एकत्र होतो, म्हणजे संजय मोने, अतुल परचुरे, मी वगैरे. आणि त्यावेळेला तो ज्या पद्धतीने गप्पांमध्ये रमला आणि मग लता मंगेशकर, दिलीप कुमार, राजेश खन्ना यांचे जुने किस्से ऐकण्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने रस घेतला, त्याच्यातून एक लक्षात आलं की त्याला चित्रपट सृष्टीच्या इतिहासाबद्दल किती एक जिज्ञासा त्याला म्हणतो ती होती. आणि दुसरं म्हणजे वाचन त्याचं दांडगं होतं. आणि निवडक शिक हा जो आमचा खंड कणेकरांबद्दल, त्या प्रकाशन सोहळ्याला सुद्धा तो आवर्जून हजर राहिला. म्हणजे माणसं जोडणं आणि सगळ्यात महत्व म्हणजे की तिन्ही माध्यमातून म्हणजे चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी म्हणजे मालिका यश मिळून सुद्धा जमिनीवर पाय ठेवणं आणि माणसासारखं वागणं, अगदी बरोबर आहे. माणूस म्हणून ते प्रचंड मोठे होते, जिंदादिल होते. तुम्हाला यासाठीच थांबवलंय कारण मकरंद अनासपुरे सध्या आपल्या सोबत आहेत. मकरंद अनासपुरे सर, खूपच दुःखद बातमी आहे अतुल परचुरेंच्या निधनाची. एक जिंदादिल माणूस आणि प्रचंड हौशी माणूस, मित्रांचा गोतावळा, सतत सोबत असलेला माणूस आज निघून गेलाय. खूप धक्कादायक बातमी आहे माझ्यासाठी. कारण माझा अतुलशी जो संबंध आहे त्याच्याविषयी तुम्हाला सांगायचं तर मी फार उत्तम माणसं जी पाहिली त्यातला अतुल खूप महत्वाचा माणूस आहे. म्हणजे मला आठवतं फिर भी दिल है हिंदुस्तानी अशा नावाचा एक सिनेमा मी जेव्हा संघर्ष काळात मुंबईत खूप छोटी मोठी कामं आपण करतो त्या काळात करत होतो. मला अजून आठवतंय रामोजी फिल्म सिटीमध्ये कुठल्या तरी गर्दीत मला काम होतं त्या सिनेमात. पण तेव्हा अस्तित्वासाठीचा झगडा चाललेला असल्यामुळे मी तो सिनेमा घेतला होता. आणि मी पहिल्याच दिवशी मला अतुल भेटला आणि तो म्हणाला, अरे तू काय करतोयस इथे? तर मी म्हणलं मी या सिनेमात आहे असं म्हणलं, बारीक काहीतरी रोल करतोय. तर तो म्हणाला तू कुठे राहतोयस? तर आमची राहण्याची सोय अगदीच कुठल्या तरी एका छोट्याशा हॉटेलमध्ये केली गेलेली होती. पण तो म्हणाला तू तिथे राहायचं नाही, तू माझ्या बरोबर राहा. आणि तो 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला होता. तर मला 5 स्टार हॉटेलमध्ये त्याच्या रूममध्ये प्रोडक्शन मॅनेजरला सांगून तो घेऊन गेला आणि मला थ्रू आउट शूटिंग त्याने बरोबर ठेवलं त्याच्या.
तर मला इतका ते त्याचं आणि आम्ही जवळपास 20 दिवस एकत्र त्या सिनेमाच्या चित्रीकरणानिमित्त होतो. तर मला त्याच्यातला माणूस इतका जवळचा आणि मी अगदी रिसेंटली म्हणजे मागच्या वर्षी सोनिया आणि अतुल कोकणातल्या माझ्या घरी आले होते आणि त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी मला तो म्हणला होता की मला तुझा अभिमान वाटतो की तू मराठवाड्यासारख्या छोट्याशा गावातनं येऊन इथे जे काही स्वतःचं अस्तित्व उभं केलं. पण आज मला धक्का यासाठी आहे की एक चांगला सच्चा माणूस, एक जवळचा मित्र किंवा एक ज्येष्ठ मार्गदर्शक मी गमावला आणि त्याचं मला फार वाईट वाटतं. ती सल त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या मनामध्ये आहे आणि स्वतःसोबत इतरांना मोठं करणारी, इतरांना सांभाळून घेणारी, इतरांनाही पुढे नेणारी माणसं खूप कमी असतात आणि अतुल परचुरे त्या माणसांपैकी एक होते. म्हणूनच त्यांची एक्झिट प्रत्येकाच्याच काळजाला चटका लावून जाते. आपले आभार या प्रतिक्रियेबद्दल. तर अतुल परचुरे यांनी वयाच्या 57व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. कर्करोगानं ते आजारी होते, त्यावरती त्यांनी मात केली होती. पण आता काही वेळापूर्वीच बातमी आली आहे की अतुल परचुरेंनी जगाचा निरोप घेतलाय. अतुल परचुरे यांना न्यूज 18 लोकमतची ही श्रद्धांजली. यानंतर पुढच्या काही बातम्यांचा आपण आढावा घेऊया. महाराष्ट्रासंदर्भात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची 16 तारखेला बैठक होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता